नमस्कार, मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण गटगटे बोंबील म्हणजे ओल्या बोंबिलाचं कालवण बघणार आहोत. इथे मी भरपूर असा लसूण आणि चिंच घालून घेतली आहे. त्यानंतर ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या 4-5 घातल्या आहेत. आता त्यावर आपल्याला ओले बोंबील घालून घ्यायचे आहेत आणि मग आपले ड्राय मसाले जसं पहिले मीठ, त्यानंतर आगरी कोळी मसाला, त्यावर हळद, तिखट म्हणजे तिखट मी साधं तिखटही वापरलं आहे, धणे पावडर, हिंग हे सर्व मसाले घालून घ्यायचे, तेल घालून घ्यायचं आहे कच्चं आणि सर्व हे छानपैकी आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी हे मिक्स करून घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता बघा इथे मी हे सर्व मिक्स करणार आणि त्यामध्ये मावेल तेवढं पाणी घालायचं आहे. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी तसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे भांडं असंच्या असं गॅसवर ठेवायचं आहे. याला चमच्याने जास्त ढवळायचं वगैरे नाही. तर इथे हे आपलं आपण उकळून छान कालवण ह्याचं तयार होतं. आता इथे मी थोडंसं पाणी जर असं अगदी घातलं आहे, कारण की मला थोडं पाणी कमी वाटलं. आणि हे उकळल्यानंतर आपल्याला यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बाकी याला असं आधेमध्ये काहीच करायचं नाही आहे. हे पहा, मी एक साईडला पापलेटची तयारी करून घेतली. पापलेट फ्राय करायचा होता मला. तर त्याच्यासाठी मी आमचं जे वाटण असतं, खोबरं, लसूण, कोथिंबीर, मिरची, तिखट, हळद, चिंच, मीठ, अर्धा कच्चा कांदा हे सर्व वाटण करून घेतलं आणि एक साईडला पापलेटला लावून ठेवलं आहे. आणि ते मी आता पापलेट पण फ्राय करायला घेणार आहे, आपलं हे कालवण बाजूला उतरवून. चला तर मग बघूया पापलेट फ्राय. आता इथे मी माझा जो लोखंडी तवा आहे तो ठेवला आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आणि भरपूर असा लसूण घातला आहे. आता तुम्ही इथे बघू शकाल मस्त असं चरळ आवाज येतो. तर असे हे पापलेट सर्व घालून घ्यायचे आणि मग 1-2-3 मिनिटांनी ते पलटी करायचे. तिथे आपलं कालवणही छान तयार आहे. एक साईडला भात लावला आहे आणि आज भाकरी माझी रेडीमेडच येणार आहे, कारण की मी आज बरीच कामामध्ये होती बिझी, त्यामुळे मला चपाती किंवा भाकरी करायला वेळ मिळाला नाही. आणि इथे माझी फिशही तयार झाली. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. बाय बाय.